गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच असणार आहे. तर आजची सकाळ पाहू शकता तुम्ही. असं काही आजचं वातावरण होतं पाहू शकता सकाळचं. त्यानंतर इकडे सकाळीच ब्रश वगैरे केल्यानंतर इकडे चाय ठेवलेली आहे, चाय उकळायला. आणि इकडे मस्त चहा आणि पराठा खाणार आहे आज. आणि एवढा टेस्टी लागतो. दुबडी तिबडी जी पोळी असते ना, तशी टाईप केलेली आहे मी. खूप टेस्टी असा लागतो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. तर पाहू शकता तुम्ही इकडे मस्त चहा उकळीला आलेला आहे. त्यानंतर इकडे आपला पराठासुद्धा तयार आहे आणि साईडने चहासुद्धा तयार आहे. तर मी इकडे रोल करून घेतलेला आहे. तर या तुम्ही खायला. तर दाखवते मी तुम्हाला. खूप टेस्टी, एकदा नक्की ट्राय करा. मस्त चपाती गरम गरम आणि काळा चहासोबत, दुधाचा चहासोबत टेस्टी नाही लागत, पाहू शकता. त्यानंतर मग इकडे नाश्ता करायला घेतला. तर इकडे पाहू शकता तुम्ही कांदा, टमाटर, हिरवी मिरची, सांबार वगैरे घेतलेला आहे. आलूसुद्धा कापून घेतलेला आहे आणि इकडे पोहेसुद्धा भिजवून ठेवलेले आहे. त्यानंतर कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. तुम्हाला जेवढं लागते तेवढं कमी जास्त करू शकता. त्यानंतर लगेच मोहरी घातलेली आहे. मोहरी तळतळ द्यायची आहे, पाहू शकता तुम्ही. आज होता रविवार आणि रविवारसाठी खूप लगबग झालेली आहे. त्यानंतर कांदे टाकायचे आहे, पाहू शकता तुम्ही. कांदेसुद्धा होऊ द्यायचे आहे. आणि आज संडेच्या ना एवढी लगबग झालेली आहे, कामाची, नाश्त्याची, सगळं वेगवेगळी लगबग झालेली आहे. आणि त्यानंतर कढीपत्ता घालणार आहोत. छान पूर्ण फिरून घेणार आहोत, मिक्स करून घेणार आहोत. नळं आले त्या दिवशी खूपच कामं निघतात, त्यामुळे आज खूप नळा लावता. जिरे घालणार आहोत 1 चम्मच. त्यानंतर आपण शेंगदाणे घालून घेणार आहोत. शेंगदाणे छान तेलात परतून घ्यायचे आहे, तळून घ्यायचे आहे छान, पाहू शकता तुम्ही. छान आपण तळून घेणार आहोत त्याला, पाहू शकता तुम्ही. आणि त्यानंतर इकडे मिरच्यासुद्धा घातलेल्या आहे, कारण की माझ्याकडे स्टँड नाही आहे. तर मला शूट करण्यासाठी खूप अवघड जात होतं. म्हणजे स्टँड आहे पण ते दिसतच नाही आहे, कुठं ठेवलं कुठं नाही. तर मी शोध लावण्याचा प्रयत्न करेन आणि व्यवस्थित शूट करेन नेक्स्ट टाईमला. त्यानंतर याच्यात टमाटर टाकलेले आहे, पाहू शकता तुम्ही. टमाटरवाले पोहे मी फर्स्ट टाईम करत आहे. या अगोदर मी टमाटर नाही टाकत होती. एका ताईचा पाहिला होता मी टमाटर टाकून, तर छान लागत होते, त्याच्यामुळे मग मी पण टाकून पाहिलं. त्यानंतर मग इकडे बारीक चिरलेले आलूसुद्धा टाकून घेतलेले आहे, पाहू शकता तुम्ही. नंतर मग हे आलू शिजण्यासाठी लवकर मीठ टाकलेले आहे. चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता, मी माझ्या चवीनुसार घेत असते. तर पाहू शकता इकडे मिक्स करून घेतलेले आहे. आणि आता आलू शिजलेला आहे, तर मी हे तोडून दाखवत आहे. बघा, शिजलेलं आहे आलू. 1 चम्मच हळद टाकलेली आहे, अर्धी चम्मच, कारण हे घरची हळद आहे वावरातली, त्याच्यामुळे लय झुमते म्हणून अर्धाच चम्मच टाकलेला आहे. हे पूर्ण मिक्स केलेलं आहे. मी पाहत होती कढई करे, माझं काही लक्ष नव्हतं येत आहे की नाही येत आहे व्हिडिओ तो. आणि त्याच्यानंतर हे भिजलेले पोहे टाकणार आहे. तर हे पोहे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. आणि मला एका हातात मोबाईल, एका हातानं चम्मच फिरवणं काही जमत नव्हतं. त्याच्यानंतर मग मोबाईल साईडनं ठेवून मग फिरवून घेतलेलं आहे. तर पाहू शकता तुम्ही खूप छान असे पोहे तयार झालेले आहे आपले. वरून गार्निशिंगसाठी सांबार टाकलेला आहे, कोथिंबीर टाकलेली आहे. त्यानंतर चिमूटभर साखर टाकलेली आहे. हवं तर तुम्ही निंबूसुद्धा पिळू शकता, पण आता अवेलेबल नव्हता. नाही तर मी निंबू वगैरे टाकते, त्याच्याने खूप छान असं लागते टेस्ट. तर हे बघा तयार आहे आपलं पोह्याचं ताट. वरून गार्निशिंगसाठी शेव टाकलेली आहे. हवं तर तुम्ही मस्त याच्यात कांदा अजून काही टाकू शकता. खूप टेस्टी असे झाले होते, एकदा नक्की ट्राय करा. त्यानंतर इकडे कामं करायला सुरुवात केली. गॅस वटा क्लीन केला, बेसिन क्लीन केलं, स्वच्छ धुवून घेतलं, पुसून घेतलं, पाहू शकता. त्यानंतर भांडे होते थोडेसे, ते घासून घेतले. पूजासाठी फुलं आणले तोडून ताजे. हे पहा इकडे पूजा अशी आज केली होती. पूजा कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये. आवडली की नाही नक्की सांगा. तर आज होता पहिला रविवार, पुष महिन्यातला आज पहिला रविवार होता. तर अशी काही पूजा केली होती बा आज. कशी वाटली पूजा नक्की सांगा. आणि दिव्यात पहा किती मस्त फुल आलं होतं. तर त्यानंतर हे इकडे व्हिडिओ आहे माझ्याकडे. आम्ही
कुठं गेलो होतो सांगते तुम्हाला समोर. तर हे बघा वातावरण खूप छान होतं आणि हा व्हिडिओ आहे 19 सप्टेंबरचा. आम्ही गेलो होतो गुणवंत बाबाच्या मंदिरामध्ये, त्यांचा बड्डे होता त्या दिवशीचा. तर मग ॲड करून टाकला मी याच्यामध्ये व्हिडिओ. तर पाहू शकता इथं किती गर्दी होती त्या दिवशी, ज्या दिवशी कार्यक्रम होता. गुणवंत महाराजांचा बड्डे होता, तो जन्मदिवस होता, जन्मोत्सव. तर पाहू शकता खूप गर्दी होती. आम्ही तर शेवटी गेलो होतो 6 वाजता, म्हणून एवढी जास्त गर्दी नव्हती. दिवसभर तर खूपच गर्दी होती. तर पाहू शकता तुम्हाला हे गेट आहे आणि आतमध्ये दाखवतेच तुम्हाला मी. हे बघा इथं एवढं मस्त गमते ना, खूपच मस्त गमते, कारण इथं हिरवं असं वातावरण आहे. त्याच्यानंतर कुंड्या वगैरे वेगवेगळ्या प्रकारची फुलं झाडं आहे ना, एवढं मस्त गमते की लयच. खूप जण इथं स्वयंपाक ठेवतात. आणि संविधान मनोरे दादा आहे ना, जे सिंगर आहे, जे गाणी म्हणतात, ते सुद्धा इथं त्यांचा सुद्धा कार्यक्रम झालेला आहे. दुपारीच झाला होता त्यांचा कार्यक्रम. आम्ही गेलो होतो 6 वाजता गेलो होतो. जेवणही मस्त होतं, इथचं जेवणही होतं. चला तुम्हाला मंदिर दाखवतो. हे बघा असं फुलानं सजवलं होतं. इकडेही पण पहिले हे जुनं मंदिर होतं, त्याच्यानंतर ते नवीन मंदिर बनलं होतं. पहिले हेच मंदिर होतं. मग कोणाला तरी अनुभव आला असेल चांगला, त्याच्यानंतर मग कोणातरी एका माणसानं तिथं मूर्ती दिली मस्त, साईबाबासारखीच मूर्ती आहे, आणि मंदिरही बांधून दिलं मस्त. 1 नंबर मंदिर आहे. AC BC आहे मस्त महाराजांच्या मंदिरात. घेऊन घ्या तुम्ही दर्शन, खूप मस्त आहे. तर दाखवतो तुम्हाला. हे बघा वातावरण खूप मस्त होतं मंदिर. आणि आज सगळ्यांची लगबगच चालू होती दर्शनाची, गर्दी पण होती दर्शनासाठी. तर पाहू शकता तुम्ही. लय गर्दी होती सकाळपासून, तर खूपच असं बरं झालं आम्ही थोडंसं संध्याकाळी आलो आम्ही. तर पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर आम्ही ते मोठ्यावाल्या मंदिरात गेलो. पाहू शकता तुम्ही. हे बघा मंडप सगळं टाकलं होतं. तर हे पहा किती मस्त मंदिर केलेलं आहे. एका माणसानं दिलेलं आहे ते कोणतरी, त्याला चांगला अनुभव आला, तर अशा काही प्रकारे मंदिर होतं. तर पाहू शकता तुम्ही. आणि मागं ते काय म्हणते डेकोरेशनच्या मागं, फुग्याच्या डेकोरेशनच्या मागं AC सुद्धा आहे. एवढं मस्त मंदिर आहे. आणि टिकटॉक असं वाटते की साईबाबाची मूर्ती वगैरेच आहे काय, याची आहे ती, गारीची मूर्ती आहे ती. आणि खूप मस्त असं सजवलं होतं. बाबांचा हारसुद्धा मस्त होता. खूप सुंदर असं डेकोरेशन वगैरे केलं होतं. मला तो खूपच रम्य वातावरण वाटलं इथचं, आणि खूप छान गमत होतं. तुम्ही जर अमरावतीमध्ये असाल तर तुम्ही इथं येऊ शकता. खूपच छान आहे. गुणवंत टेकडी म्हणून फेमस आहे हे. तर एकदा तुम्ही नक्की येऊन पहा. खूप छान असं वातावरण आहे. खूप मस्त गमत होतं. आणि आम्ही मग दर्शन वगैरे केलं, प्रसाद वगैरे घेतला. इथे एक काका होते बसून. तर असा होता आजचा व्हिडिओ. भेटूया अशाच उद्याच्या व्हिडिओमध्ये.